अजून बोल आणखी लातूर तालुका प्रतिनिधी अतुल टेकाळे। तर धानोरी गावामध्ये आज आपल्या कळशारोहण आणि घट आपलं प्रतिष्ठापनेची आज सुरुवात कार्यक्रमाच्या स्वरूपात आपण गावकरी यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर गावकरी आपले रावणजी टेकाळे आपलं गावाचे कार्यक्रमाची सांगत आपण कशी केली। हे 1981 ला पुनर्वसन गाव झालंय। शासनानं थोडे पैसे दिलते, त्याच्यात साधं मंदिर बांधलं होतं। पुन्हा आमच्या गाववाल्यांनी बैठक घेऊन नवीन मंदिर शिखर काढायचं ठरविलं। मग अल्पसंख्येचे शेतकरी आहेत तिथं, पहिली पट्टी गोळा केली, कमी पडली, पुन्हा डबल पट्टी गोळा करून चालू केलं। मग त्याची प्राण प्रतिष्ठा झाली नव्हती मंदिराची, म्हणून ती प्राण प्रतिष्ठेसाठी हे कार्यक्रम तुला रामायण लावलं आणि ही समध्या गावकऱ्याच्या वतीनंही केलेला आहे आणि 100% गावाने सहकार्य केलेलं आहे। मग अर्ध्यात आमचं बंद पडलं होतं 1 वर्षाला पैसे अभावी। आपण पैसे अभावी मग आपण कुणाकडून फंड वगैरे काय घेतला नाही? नाही, फंडच घेतला नाही आम्ही, कुणाला मागितले नाही, कुणा पुढाऱ्याचा रुपया घेतला नाही। जे काय केलं ते तुम्ही सगळे गावकरी ग्रामस्थांनी मिळून सगळ्यांनी केलं? समध्याच ग्रामस्थांनी केलं। पुन्हा पैसे अभावी मध्यंतरी बंद पडलं। तीच एक टेकाळे म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं। त्यांच्यामुळं बी त्यांचा हातभार ह्याला कार्यक्रमाला लाभलेला आहे। तर या ठिकाणी आता कार्यक्रम आपला कळसाचा एक आहे आणि प्रतिष्ठापनेचा एक आहे। तर आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल का? कुठून लोक येणार आहेत, कुठून भाविभक्त येणार आहेत? आपल्या कार्यक्रमात स्वरूप असं राहील की कळसाचा कार्यक्रम होईल, नंतर प्राणप्रतिष्ठा होईल हनुमान मूर्तीची, आणि नंतर कीर्तन होईल,
आणि भरपूर असे गावातले लोक येणार आहेत की जिथे जिथे आमच्या लेखमाता दिलेल्या आहेत त्या गावचे तर सगळे कुटुंब येणारच आहे. आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही इथं राबवण्यात येत आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी अशी पट्टी द्यायला मदत केली. 100% पट्टी वसूल झाली आणि लेखमातेने बी भरपूर सहकार्य केलं. याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. थँक्यू. तर आपण आता असं बघत आहोत, आपण सगळे सर्व गावकरी मंडळी आपल्या सोबत आहेत. तर आता यांनी आपलं थोडं कौतुकास्पद करायचं जर म्हणलं तर काही नसताना सध्या धानोरी या गावामध्ये छोटंसं एक 700 ते 800 गावामध्ये लोकसंख्या असेल. या लोकसंख्येच्या नुसार एकदम असा सुंदर असा कार्यक्रमाचं स्वरूप यांनी आज लावलेलं आहे. तरी आज सकाळी ठीक 8:15 वाजता आपल्या धानोरी या गावामध्ये कळसाची स्थापना होईल आणि नंतर ना आपले मूर्ती जे आहे ते हनुमान मंदिराची त्या मूर्तीची पण स्थापना होणार आहे. तर आपण कुठले म्हणजे हे देवबाप्पा किंवा महाराज वगैरे कुठले आहेत का? हो, देवबाप्पा आपले इथलेच आहेत, नकुलेश्वर बोरगाव. आणि जे आपले संन्यासी महाराज आहेत ते पंढरपूरचे, हे मूर्ती स्थापनेसाठी आणि कीर्तनासाठी पण ते पंढरपूरचेच महाराज आहेत. महाराज आता येतील, आपण 9ला चालू होईल कीर्तन. 9ला अगोदर मूर्ती स्थापनेचं होईल, कळस होईल, नंतर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. ठीक आहे. तर आपण आज आहोत धानोरी या गावामध्ये. आपण सगळं मार्गदर्शनाखाली आपण धानोरी या गावामध्ये गावकऱ्याशी संपर्क साधून त्यांची आपण माहिती करून घेतली. त्याबद्दल गावकऱ्याची एकच तळमळ आहे की आपल्या छोट्याशा गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी किंवा आपले ह्याने त्या गावाला हे गावामध्ये येऊन त्यांना सहकार्य करण्याची गाववाल्याची इच्छा आहे. तर आपण जनतेशी विचारणार आहोत की ते जे असेल तर आपण सरकारची मान्यता मागावी. दिले तर चांगलेच आहे फंड. सरकारने एखादा समाजमध्ये रामोत्तम वाटावर समाज मंदिर देव यांनी एवढीच आमची मागणी आहे, दुसरं काय नाही. आता तर लातूर तालुका प्रतिनिधी अतुल टेकाळेसह सुमित टेकाळे.